हरे कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय शांत ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद श्री संत श्रीपाद महाराज की जय सच्चिदानंद श्री संत रामदास महाराज की जय श्री गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शांती ब्रह्म श्री संत संत शिवाजी महाराज की जय जाणून विषयाचे नश्वरपण पावावया लागी ब्रह्मपूर्ण सद्गुरुशी अनन्य शरण त्रिगावे संपूर्ण श्रद्धायुक्त प्रबुद्ध मुनी महात्मा जनक राजाला सांगू लागले, या कर्मभूमीमध्ये आपल्याला शरीर मिळालेलं आहे आणि सर्व कर्म नष्ट करून भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूला अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे। सद्गुरु वचन मात्रे माया तरेन हा निश्चोराया येणे सद्भावे लागतो पाया पावावयाने स्वार्थ स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी भावानं सद्गुरूच्या चरणावरती शरण जाऊन सद्गुरूच्या वाक्यानं निश्चित मी माया तरून जाईल असा दृढ निश्चय झाला पाहिजे। गुरु आयशे जे मनने ते याय बहुसालपणे ऐकराया ती लक्षणे तुझ कारणे सांगेन। गुरु कोणाला म्हणायचं? अनेक प्रकारचे गुरु आहेत। हे राजा तुला वेगवेगळ्या प्रकारचे गुरु सांगतो। एक वेदाध्ययन गुरु, एक व्याख्यान दाणी उदारू, एक ज्योतिष ज्ञानी गंभीरू परिते सद्गुरुन म्हणते ज्ञाते। काहीला वेदाचा खूप अभ्यास असतो, सुंदर पद्धतीने काही व्याख्यान करतात, काहीला ज्योतिष ज्ञान भरपूर असतं, परंतु ते सद्गुरु नाहीत। एक आगमोक्त मंत्र उपासिती जप करावा विधान युक्ती मग काही होईल निज प्राप्ती हे नकळे निश्चिती गुरु शिष्या। हे महाराज विद्या निगम म्हणजे वेद, आगम म्हणजे शास्त्र। शास्त्रोक्त मंत्राची उपासना करण्याचं सांगतात, विधी विधान सांगतात, परंतु आपला उद्धार होईल का नाही गुरुला माहित नाही, शिष्याला माहित नाही। एक वायू धारणा लाविती, एक नाना लक्ष दाविती, एक हठयोगी गोविती, एक वैसविती महामुद्रा। कुणी अनुष्ठान करायचं सांगतात, कुणी वायूला जिंकायचं सांगतात, कुणी हठयोग सांगतात। एक ब्रह्मानुवादे चोखटून तत्व निरूपणी उद्भटून वैराग्य बोलिका वरिष्ठून उपजय विटू विषय भोगांचा। ब्रह्माचं निरूपण करण्यात श्रेष्ठ आहेत कोणी, तत्वाचं निरूपण करतात, ऐकणाऱ्याला वैराग्य उत्पन्न होईल असं बोलतात। कैशी निरूपी शुद्ध ब्रह्म ऐकून सात्विका येत प्रेम परी निज हृदयचा भ्रम निरशते वर्मणेची। असं कीर्तन सांगतो, असं प्रवचन सांगतो, जे सात्विक आहेत त्यांच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होतं, परंतु सांगणाऱ्याच्या हृदयातील भ्रम नष्ट झालेला नाही, तो गुरु नाही। जीवी गुळ उसाचा घाणा तोंडीचा रसू भरे भाणा शब्द चोपटे भरणे वदना करी परिभ्रमणा कर करी तू। उसाचा रस काढायचा घाणा असतो, चरक म्हणतो आपण त्याला। तो चरक रस बाहेर काढतो, पण त्याला चव माहितीये का रस कसा आहे म्हणून? तसे सांगणारे भरपूर आहेत, पण त्यांना काही माहित नाही चव काय म्हणून। ऐसा जो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञान गुणी तो जनरंजवी निरूपणी स्वय पूर्णेपणी कर करी तू। असं शब्दानं सांगणाऱ्या विद्वाने उत्तम बोलतो, लोकांचं मनोरंजन करतो, परंतु घाण्यासारखा कोरडाचे त्याला त्याच्यातलं काही माहित नाही, तो सुद्धा गुरु नाही। योगक्षेम चाले गोमटा
लौकिकी थोर प्रतिष्ठा ती निज प्राप्तीची उत्कंठा नवचे वरिष्ठा शिष्याशी. मग लोकांकडून धनमान मिळतो, पैसा मिळतो, पाकिट मिळते, लेकरवाळा जगतो, संसार जगतो. प्रसिद्धी मिळालेली असते महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार, परंतु शिष्याचा तो उद्धार करू शकत नाही. जीव अमृत म्हणता चवीन लवेगा सर्वथा ती विशाब्दिक ज्ञान योग्यता अनुभव वार्ता स्वयं उपजे. अमृताचं नाव घेतल्याने काही अमृत मिळणार नाही. तस साध बोध झाला तो नुरून या ठेला असं म्हणल्याने बोध मिळणार नाही. जेने स्वे चाखिली नाही चवी तो दुजिया ती गोडी किवी लागी. या लागी जो पूर्णाण होई तो तारी सद्वावे सशियाची. ज्याला स्वतःला आत्मानुभव आलेला आहे, दुसऱ्याला तो आत्मानुभवाची गोडी लावू शकतो. म्हणून त्याला पूर्णानुभवी असे म्हणतात. आणि तोच शिष्याचा उद्धार करू शकतो. इयव गुरुपणाची वदंती आश्रय बहुपणी नांदती. जो करी अपरोक्ष प्राप्ती त्या ते म्हणती सद्गुरु स्वामी. अशा प्रकारचे खूप गुरु आहेत, अनेक प्रकार आहेत गुरुमध्ये. परंतु जो जीव शिवाचं लग्न लावून देतो त्यालाच सद्गुरु म्हणतात. ज्याचे वाक्य संतता निशेष मावळे तत्वता त्याशी जगा सद्गुरुता. वेदशास्त्रार्थी तत्वता प्रतिपाद्य. वेदशास्त्राने सुद्धा सद्गुरु कुणाला म्हणतात ते सांगितलेलं आहे. ज्याच्या वाक्याबरोबर अज्ञान नष्ट होतं आणि आपण कोण आहोत याची अनुभूती प्राप्त होते. जे उपदेशी ती मंत्र तंत्र ते पूज्यत्व्याती सधरण. जेथे पूजक विचार तुझे साचार सद्गुरु स्वामी. अनेक मंत्र सांगतात, तंत्र सांगतात. नाथ महाराज म्हणतात आम्हाला ते पूज्य आहेत, भगवंत स्वरूप आहेत, सद्गुरु स्वरूप आहेत, परंतु ते सद्गुरु नाहीत. जिथं पूजा आहे आणि पूजा करणार आहे, पूज्य पूजकता विचार तुझी साचार सद्गुरु स्वामी. ज्याच्याकडे पूजा करणार आहे भगवंत आणि पूजा घेणारा भगवंत आहे, अशी ज्याला अनुभूती तो सद्गुरु स्वामी. एकाचे शुद्ध ब्रह्मज्ञान वस्तू देखोनी विराले मन. मावळले देवताची भान पडिले मौन चौवाच्या. एखाद्याला साक्षात्कार होतो, ज्ञान होतं, परंतु स्वरूप बघितल्याबरोबर त्याचा भ्रमही नष्ट होतो, परंतु तो मौन धारण बसतो, बोलतच नाही. इंद्रिय टावकारायली समस्त प्राण पांगुळला जेथीच्या तेथ. वस्तू देखून या परमाद्भूत पडले ताटस्थे देव भावा. एखाद्याला अनुभूती आली, साक्षात्कार जर झाला तर लाकडासारखं ते पडून राहत. ऐसा जो आत्मानुभवी त्या ते सद्भावी शिष्य बिनवी. तो पुशेना समजावी ताटस्थे भावा बोलना. कुणी त्याच्याकडे गेलं उद्धारासाठी तर ते काही बोलत नाही, समजून सांगत नाही, नुसतं गच पडलेलं. एक अनुभव आले ब्रह्म फिटला बाध्य बाधकतेचा भ्रम. मोडले द्वैत भावाचे कर्म जगी विषय मासेना. एखाद्याला आत्मानुभव आला, ब्रह्मानुभव आला, त्याची बाधकता संपली, द्वैत भान संपलं. परी अचुंबित वर्तने अघटमान कर्म करणे. अत्यंत उग्रता मिरवणे दुर्धरपणे भयानको. जगापेक्षा वेगळं वर्तन करतो. ज्या तारामध्ये लाईटी त्यालाच धरेल. अत्यंत उग्रपणाने जगामध्ये मिरवतो, त्याची भीती वाटते, दुर्धर भयानक वाटतो तो. आपण या माझे हसत दोन्ही ते बोले परमार्थ. तेथे बोधेना शिष्याचे चित्त पडे दूषित ते ठाई. आपल्यालाच हसत येण्यासारखं चालतं, परंतु बोटाने परमार्थ दाखवतो, शिष्याला काही तो बोध करू शकत नाही. ऐसा जो वर्ते ब्रह्मज्ञानी त्याची ब्रह्मस्थिती न म्हणे म्हणी. मा कोण जाईल भाव धोरणी कोदा लागोनी त्यापाशी. अशी ब्रह्मस्थिती शास्त्राला मान्य नाही, समाजाला मान्य नाही. मग उद्धार करण्यासाठी त्याच्याकडे कोण जाईल. आता सद्गुरूची जी लक्षणे राया सांगेन तुझ कारणे. जे ऐकतांत करणे सुखी होणे सद्भावे हे महाराज जनका. सद्गुरूची आता खरी लक्षण आहे, जे ऐकल्यानंतर अंतःकरणाला आनंद मिळतो.
तरी जो काय आवाच्या म्हणे अति कृपाळू दिनाकारणी तुडी शिष्याचे भाऊ बंधने उठवे ठाणे अहंकाराचे काय न वाचे न मनानं कृपा करतो आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले जेरुशी साच भरताया तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जड जीव दिना कारणे तुडी शिष्याची बहुमंदने उठवी ठाणे अहंकाराची पुन्हा या ठिकाणी अहंकार धरी सोमपण ते चित्ती प्रगटेचे निर्गुण मनोय वैगुण मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म जो शब्द ज्ञाने पारंगत शब्दाचं पूर्ण त्याला ज्ञान आहे ब्रह्मानंदे सदा डोलतो नित्य आनंदात असणारा ओ माय बाप हो आपल्याला कुणी बघितलं तर बघणाऱ्याला आनंद मिळाला पाहिजे अशी प्रसन्नता आपल्याजवळ असावी जो शब्द ज्ञाने पारंगतो ब्रह्मानंदे सदा डुलतो शब्द ज्ञानामध्ये पारंगत आहे सदा आनंदामध्ये राहणारा शिष्य प्रबोधनी समर्थो येतो चितो निज भावी आणि शिष्याला प्रबोध करण्यासाठी समर्थ आहे शिष्यापासून सेवा घेणे हे स्वप्नी न स्मरे म्हणे शिष्याची सेवा स्वय करणे पूज्यत्वे पाहणे निज शिष्या शिष्यापासून सेवा घेत नाही पण घेतोय हे स्वप्नी न स्मरे म्हणे शिष्याची सेवा स्वय करणे पूज्यत्वे पाहणे शिष्याला सुद्धा तो भगवंत स्वरूप बघतो प्रसंगी शिष्याची शिष्य न म्हणता सेवा करतो शिष्य देखावा पुत्रा समान हे स्मृती वाक्य असे प्रमाण दृष्टी देखोने निगवण शिष्या देखे पूर्ण ब्रह्मत्वे जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत शिष्य सुद्धा देवाचे त्याला माहित नसतं शिष्याला ते माहित नसतं सद्गुरु त्याची स्मृती प्राप्त करून देतात शिष्य सेवा करणे भावार्थे परंतु सेवक न म्हणे त्या ते ज्याशी भगवत रूप सर्वभूते शिष्य वेगळा तेथे सेवकत्वे नुरे शिष्याची शिष्य जर भावार्थाने सेवा करत असेल तर त्याला तो सेवक म्हणत नाही शिष्य म्हणत नाही ज्याशी भगवत रूप सर्वभूते ज्याला सर्वच भगवंत आहेत मग शिष्य सुद्धा भगवंतापासून त्याला वेगळा नाही ऐसा मी एक महायोगी हेही न मिरवी तो जगी मी एक महायोगी ज्ञानी आहे असं तो जगामध्ये मिरवत नाही गुरुत्वाचा ताठा अंगी सर्वतास लागून येते गुरुत्वाचा ताठाही त्याच्याकडे नाही आपल्या योगक्षेमाचे साकडे स्वप्नी न घाले शिष्याकडे शिष्य संकटाते गाडे निवारी रोकडे निजांगे जो आणि आपले योगक्षेम द्यायला लागणार याच साकडं शिष्यावरती घालत नाही शिष्यावरती आलेलं संकट स्वतः दूर करणारा निवारे रोकडे निजांगे आपलं शरीर अर्पण करून त्याचं संकट निवारण करतो मी एक अकर्ता निजात्म योगी म्हणून विषयाचे न भोगी अथवा विषय निशेष त्यागी हाही अग्रो अंगी असे ना कर्म करून आकर्ता सद्गुरूची स्थिती सांगितलेली म्हणून विषयाचा भोगही घेत नाही आणि विषयाचा त्यागही करत नाही हाही आग्रह अंगी असे ना त्याच्याकडे आग्रह शिल्लक राहत नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राही कौतुक कुतुप आहे संचिताचे तो विषय भोगेना स्वय त्यागी तो आदर्ष्टाच्या निज विभागी लावण्या देहाच्या अंगी परब्रह्मयोगी विचारत शब्द स्पर्श रूप रसगंध पंचविषय अन्न खाल्ल्याशिवाय शरीर चालणार नाही परंतु तो मी खातो असं म्हणत नाही प्रारब्धाकडे सर्व लावून देतो आणि आनंदात सृष्टीमध्ये विचरण करतो देह दैवे पालखी माझी चढे दैव योगानं प्रारब्धानं पालखीत शरीर बसलं अथवा विष्टे माझी पडे अंगावर संडास पुरू नाही तर मूत्र पुरू ते देहीचे सुख दुःख त्याकडे मी म्हणून पुढे कदा नरेगी ते सर्व तो देहाकडे लागतो माझा त्याच्याशी काही संबंध नाही देही असून नाही अहंकारती घेई असून नाही ग्रासक्ती देहात असून सुद्धा अहंकार नाही ग्रस्त धर्मामध्ये असून सुद्धा घराची आसक्ती नाही शेखी लोका माझी लौकिक स्थिती लोकांमध्ये वावरत असताना सुखी वर्तती लोकांसारखी लोकांसारखा सगळ्यात मिळून मिसळून राहतो त्याशी स्त्री म्हणे माझा भारता जर ग्रस्ती असेल तर त्याची पत्नी त्याला माझा पती म्हणते
पुत्र म्हणे माझा पिता, त्याचा मुलगा त्याला माझे वडील म्हणतो. शिष्य म्हणतो गुरु तत्वता, शिष्य म्हणतात हा माझा गुरु आहे, तो त्याहून परता त्या माझ्यावरती, त्याला माहित असतं आपण कोण आहेत म्हणून. आयशिया पूर्ण प्रतीती आचरून दावी भक्ती, हरी भाजावा सर्वभूती, हेच शिष्याप्रती उपदेशी. पूर्ण प्रचिती आणून देतात आणि शिष्याला उपदेश करतात. सर्व ठिकाणी देवे, देवाशिवाय रिकामी जागा नाही. ही सद्गुरूची निज लक्षणे, पंडिता न कळती ज्ञातेपणे, पूर्णानुभवी जाणे तिखुने, इतरांची जाणणे पांगुळत येत. ही गुरुची लक्षण आहेत. महाराज विदेह हे पंडिताला कळत नाही, परंतु जो पूर्णानुभव आहे तोच त्याला ओळखतो, दुसरं कुणीही ओळखत नाही. कुणीही त्याचे समुद्राची खुली किती जर बघायचा प्रयत्न केला तर सापडणार नाही. तसा विषय त्याचे गुरुत्वाची ओळखणं, अंगी निज शांतीपूर्ण, हेच सद्गुरुत्वाचे लक्षण, मुख्य भूषण हेच राय. हे राजा, तो गुरु आहे का नाही याची खरी ओळखण त्याच्याकडे शांती प्रस्थापित झालेली असते. हेच गुरुत्वाचं मुख्य लक्षण. जगी शांती झाली परदेशी, कोठेही ठाव न मिळे तिशी, ती आली सद्गुरु पायापाशी, सुखवासाशी वसावया. शांतीला जगात कोणीच आश्रय द्यायना, कुठं गेली त्याला हाकूनच लावायला लागलो तुम्ही, आणि मग तिनं सद्गुरूच्या चरणाचा आश्रय घेतला. या परी सद्गुरुपाशी शांती, स्वयाले सुखवास वसती, जीविका माहेर राहत होती, स्वानंदी क्रीडती कन्या जैशी. म्हणून शांती सद्गुरु जो आलेले माहेरामध्ये आनंदानं कन्या क्रीडा करते, तशी सद्गुरूवर शांती आनंदानं क्रीडा करते. जाणून वेदशास्त्र निश्चिती, जो न निर्विघा व्युत्पत्ती, ज्याशी अपरोक्ष पूर्ण शांती, तो सद्गुरु मूर्ती निश्चय राहे. राजा, वेदशास्त्राचं सर्व ज्ञान असताना कुठे तो त्याचा उल्लेख करत नाही, आपलं ज्ञान पण शान पण दाखवत नाही. ज्याला अपरोक्ष साक्षात्कार झालेला असतो तीच खरी सद्गुरु मूर्ती. जनी श्रोते पोपते यथ, मनातील ग्रंथ वाढविला व्यर्थ, निष्णात या पदाचा अर्थ कारिता येत स्फुरलो. नाथ महाराज म्हणतात, ऐकणारे माझ्यावर राग धरतील, विषय कोणता चालला तुम्ही हे कम मांडलं, पण असं नाही म्हणले. निष्णात हा शब्द आला म्हणून त्याचं विश्लेषण केलं. हे माझी गाठीची नवी युक्ती, सद्गुरु आपण आपुली स्थिती, बोलवी तसे ग्रंथार्थी, पद पदार्थी साधून. हे काही मी सांगत नाही, साक्षात हृदयामध्ये सद्गुरु वास्तव्य करून आणि सद्गुरु स्वतःचे लक्षण माझ्या मुखातून बोलवतो. तरी सद्गुरूचे लक्षणे न वर्णवती आघातपणे, वेद वळावले मुखेपणे, तेथे माझे बोलणे सरे केवी. सद्गुरूचे लक्षण वेद सुद्धा सांगू शकत नाही, मग मी याला माणूस काय सांगणार. येथ आश्चर्य कैसे देखा, श्री भागवत देश वाका, परमार्थ साधीला नेटका, तुष्टला निज सखा जनार्दन स्वामी. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी आहेत आणि माझे सद्गुरू माझ्यावर प्रसन्न झाले आणि संस्कारामध्ये असलेलं भागवत माझ्या मुखातून मराठी भाषेमध्ये त्यांनी लिहून घेतलं. एका जनार्दना शरण, त्याची जय होय कृपा परिपूर्ण, त्या देही असता देह बंधन, नातळे जाण गुरु भक्ता. नाथ महाराज म्हणतात, माझे सद्गुरू जनार्दन स्वामी आहेत आणि सद्गुरूची कृपा जर झाली तर शरीर असतानाच तो मुक्त अवस्थेला पोचतो. नातळे जाण गुरु भक्ता, पुन्हा देहाचं बंधन गुरु भक्ताला नाही. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, ज्याचे शिविता निचरण, देह न बाधी देह बंधन, त्याशी जागी आणन शरण, देह आघात कोणी न कळे. ज्याच्या चरणाचा महिमा किती आहे. चरण जर सेवन केले तर देहात असताना देहाचं बंधन राहत नाही. आणि जो कोणी सद्गुरूला अनन्य शरण जातो त्याला ते काय देतील हे कोणालाही कळत नाही. न करिता सद्गुरु भक्ती, कदा नवे परमार्थ प्राप्ती, या लागी सद्गुरु भक्ती, बोलिली ग्रंथी शिष्य येतात. सद्गुरु भक्ती केल्याशिवाय कुणालाही परमार्थाची प्राप्ती नाही. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात, सद्गुरु भक्तीचं वर्णन केलेले, शिष्याच्या हितासाठी वर्णन केलेले. या लागी पूर्ण सद्गुरूपाशी अनन्य शरण होता त्याशी, तो सद्भावी निवमी शिष्याशी, निज बोधीशी यथार्थ. अशा सद्गुरूला शरण गेल्यानंतर बोध देऊन यथार्थतेने त्याचं समाधान करतात. सद्गुरु स्थितीचे निरूपण राया सांगितले संपूर्ण. आता शिष्याचे लक्षण सावधान अवधावी. सद्गुरू सांगितलं आता शिष्य बघा लक्षण. वरी वरी दिसती सात्विक. वरी वरी कशी दिसते सात्विक.
भितरी विकल्प शिष्य, अंतःकरणात विकल्प. एक केवळ दांभिक एक ज्ञान ठकाते दूरत, ठकून गुरु ज्ञान घेऊन जाते. एक ते केवळ प्रतिष्ठा काम, प्रतिष्ठा मिळवून गुरुकडे जाते. एकाशी पूज्यतेचा संभ्रम, कोणाला गुरुकडे गेल्यावर पूजा मिळेल असा भास निर्माण झाला. एकाशी जाणीवेचा आक्रम, कोणाला वाटतं मी काय कमी आहे का. एकाची पोटी भ्रम महासिद्धीचा, त्याला वाटतं गुरुकडे गेल्यावर आपल्याला सिद्धी प्राप्त होईल. एक वाघवादी वाजत, एखादा बडबडच करीत राहतो. एक अतिशयशी कर्मठ, सद्गुरूकडे जाऊन कर्मातच गुंतून पडतो. एक केवळ कर्मनष्ट, आम्ही ब्रह्मनिष्ठ अभिमान निर्माण होतो आणि कर्माचा उच्छेद करून टाकतो. एका आवडे वायुधारण, कुणाला वायुधारण आवडते. एका आसन जे अभिमान, कुणाला आसनावर बसून आसनावर विजय मिळवा वाटतो. एकाचे संशयी मन, विश्वास पूर्ण दृढ नाही. कोणाच्या मनामध्ये संशय, पूर्ण अंतःकरणाला सद्गुरूला शरण जात नाही. एक आदरे उपदेशी घेते, आदरांना सुरुवातीला गुरुकडे जातात. मग होय नवे विकल्प चित्त, पुन्हा मनात विकल्प निर्माण होतो. आयुष्य अनेक शिष्य पंक्ती, ते जाण निश्चित माहीत. म्हणजे अशा खूप प्रकारचे शिष्य, त्यांचा काही उपयोग नाही. आता जे का अमायिक शोधित सत्वाचे सात्विक, मुख्य परमार्था साधकाचे अवंचक सर्वस्वी. आता खरे जे शिष्य सत्वगुण त्यांच्याकडे आलेला आहे, त्यांचं वर्णन ऐक राजा. जे गुरुचरणाचे अंकिले, जे गुरुवाक्याचे विकले, जे गुरुचे चरण सोडित नाहीत, गुरुचं वाक्य हृदयामध्ये बांधून ठेवतात. सद्गुरु लागी वहिले सर्वस्व आपले व्यवहार, तन मन धन सद्गुरूसाठी वळून टाकतात. जो सद्गुरूच्या बोलावरी जीविताची कुरवंडी करी, जो गुरु आज्ञे बाहेरी तिळवरी होऊ न शके. सद्गुरूचा शब्द आल्यानंतर झला रे झला, वरचेवर झेलतो. जो गुरुची आज्ञा तिळभर सुद्धा उल्लंघन करत नाही. सद्गुरु ते मनुष्य बुद्धी पाहूच नेणे जो त्रिशुद्धी. आपल्या गुरुला माणूस म्हणून तो कधी बघत नाही. सेवे लागे निरवधी हर्षानंदी तत्पर, किती जरी सेवा आली तर आधी आनंदाने सेवा करत राहतो. निज भावार्थे सादर सेवे लागे अति तत्पर, शरीर आठही प्रहर अनुमात्र वंचना. पूर्ण भावानं अति तत्परतेनं 8 रात्री आणि दिवसा सेवेसाठी तत्पर असतो. उंच अथवा निच काम, श्रेष्ठ काम असो किंवा निच काम असो. मनोनेने मनोधर्म, मनाला म्हणत नाही निच कामे श्रेष्ठ कामे. गौण करून नित्य कर्म, माने उत्तम गुरु सेवा. कोणतंही कर्म असेल तर ते गुरु सेवा म्हणून तो करतो. सेवे लागे निष्कपट, नित्य निज भावे चोखट. सेवा करत असताना निष्कपटपणाने सेवा करतो, चोखट सेवा करतो. जवजवळ सेवा पडे सदट, तो उद्भट उल्हास. जेवढी सेवा मिळेल तेवढी अति उल्हासाने तो करतो. सशिष्य अशिष्य समुदाव, सद्गुरूचे सारखीशी पाहावो. ज्याचे हृदय जैसा भाव तैसा पाहू कळवो. सशिष्य असो नाही तर नसो, सद्गुरू दोन्हीला समान धरतात आणि ज्याचा जसा भाव त्याला तसं फळ प्राप्त होतं. भावेशु विद्यते देव, हा उपदेश मुख्य निर्वाह. न पाषाणी न मृण्मय, न काष्टे विद्यते देव. भावे विद्यते देव, तस्मात भावही कारणम. भावेशु विद्यते देव, हा उपदेश मुख्य निर्वाह. उपदेशामध्ये भावामध्ये देवे. आपला आपण अपया भाव, फळभोग पाहो भोगवे. आपला जसा भाव असेल अंतःकरणात तशा पद्धतीने प्रत्येकाला फळ मिळतं. चुकवा वया मृत्यूचा ठाव, जाणीव आणि तानीज भाव. हिरण्यकशिपू नाडला पाव, संधी साधन देऊ निर्दळी त्याशी. जाणीव नेणीव मोठेपणा शहाणपणा मान इथं जमत नाही सद्गुरू जवळ. तुम्ही म्हणता इथं नाही. हा हिरण्यकशिपूचा सुद्धा नाश झाला. तेथेची प्रल्हादाचा भाव, त्याच्या पोटी प्रल्हाद जन्माला. मज रक्षिता देवादी देव, त्याशी साक्षेपे मारे ताराव. मरणेची वाव भावार्थे किल्ले. त्याचा भाव एवढा होता की भगवंताला प्रगट व्हावं लागलं. परमार्थी जे जाणपण ती जाणावी नागवण. परमार्थ तुम्हाला खूप कळायला लागला असं म्हणलं की ते नागवण झाले, तिचे काही खरं नाही. या लागे सद्भावे जो परिपूर्ण, तो जन्म मरण छेदको. मी शिष्य परिशोक ज्ञाता, हे सद्गुरुशी नाही. आता शिष्याचे संपले. आता पुन्हा थोडक्यात गुरुची गोळ सांगते, शिष्याची एक सांगते. मी शिष्य परिशोक ज्ञाता, हे सद्गुरुशी नाही. आता मला शिष्याची परीक्षा करता येते असंही गुरु कधी म्हणत नाही. तेथे जैशी त्याची भावार्थता, तैशा अर्थ तो पावे.
हे असो सस्याचा सद्भाव राया अभिनव पैसा पाव गुरु ब्रह्म ऐक्य भाव निज निर्वाह निष्ठंक. जो कोणी गुरु आणि देव यांच्यामध्ये भेद बघत नाही त्याचा सहज प्राप्ती होते. पहिले तीरावरती तो पोहोचतो. माझ्या इंद्रियावरती चालिता सद्गुरूने जात्मा मजावत होता. बाह्य शिवे लागे सर्वता ब्रह्ममूर्ती तत्वता सद्गुरु मानी. माझ्या इंद्रियाचा चालक माझ्या देहाचा चालक. जसं अर्जुनानं कृष्ण भगवंताला रथाचं चालक केलं तर त्या रथाचं नाही लाकडाचं ह्या रथाचं. सद्गुरु चरणी आपण चित्त वित्त जीवितेशी पूर्ण करून घाली आत्मार्पण सर्वस्वी संपूर्ण सर्व भावे. सद्गुरूच्या चरणावर चित्त म्हणजे अंतकरण, वित्त म्हणजे पैसा आणि जीव सुद्धा समर्पित करण्याची ज्याची तयारी आहे तेथे संतुष्टला स्वामी पूर्ण. तोही सर्वस्वेशी बुडवून आवडीने जांगी आपण शिवकाधीन स्वामी होय. आणि मग तिथं त्याला खरं फळ मिळतं. तोर फळ नाही. आत्मार्पण करिता बळी द्वारी द्वारपाळ झाला वनमाळी. ऐशी भजन भावाची नवाळे शिवका जवळी स्वामी तिष्ठे. स्वतःचा आत्मा बळीनं भगवंताला अर्पण केला आणि भगवंताला त्याच्या दारात उभं राहावं लागलं काठी घेऊन. हे कोणाचं बळ आहे? शिष्याचं बळ आहे. आज काय हो? कोणता वार आहे? पण काय आज कोणती पौर्णिमा? बरं कामून बांधली बरं राखी काय कारण यायचं? बळीच विषय आलं माझ्या आठवणीत आलं. विरोचन पुत्र बळी. विरोचनाच्या वडिलाचं नाव हिरण्यकशिपू. प्रल्हाद पुत्र विरोचन, विरोचन पुत्र बळी. बळीने स्वर्गावर स्वारी केली, स्वर्ग जिंकला. सगळे देव भगवंताकडे गेले. भगवंत म्हणले काय हरकत नाही, तुमचं राज्य तुम्हाला मिळून जाईल. पण बळी गुरु शुक्राचार्याच्या भक्तीवर श्रद्धेवर तेवढं त्याला बळ मिळालं होतं आणि त्याने अनेक गोष्टी दान दिल्या. एक वेळेस भगवंताने वामन अवतार घेतला. तंब टुंब वामन द्रष्टा मोदमाना महर्षम. 3.5 फूट उंची, छत्री डोक्यावरती, हातामध्ये रुद्राक्षाची माळा, एक हातामध्ये कमंडलू. इकडं 100वा यज्ञ बलीनं सुरू केला. स्वतः गुरु शुक्राचार्य यज्ञ पूर्ण करत होते आणि तेवढ्यामध्ये सेवकाने सांगितलं महाराज कोणीतरी महान तेजस्वी आलेलं आहे. आणि बली शुक्राचार्याला म्हणला यज्ञ आपला सफल झाला, ज्याच्याकडे एवढे तेज तुला साक्षात भगवंत आहे. बली उठला, वामनाला प्रणाम केला. बोला म्हणले काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणे काही जास्त नाही पाहिजे, मला फक्त 3 पावलं जमीन पाहिजे. ते म्हणले अरे सगळे पृथ्वी देतो तुला 3 पावलं काय मागवतो? ते म्हणे मला काय आपलं 3 पावलं जमीन पाहिजे. बघ द्यायचं असलं दे, नाही ते मी चाललो. ते म्हणा नाही मी देतो म्हणलेलो, मी देणारच. भगवंताने मग 1 पावलानं पृथ्वी आपली, 2ऱ्या पावलानं स्वर्ग. अरे म्हणले तुझं तर संपलं सगळं, स्वर्ग संपला, पृथ्वी संपली. म्हणे दान वेगळं असतं, देणारा वेगळा असतो. मी शिल्लक माझ्या डोक्यावर पाय ठेवा. समर्पित झाला आणि भगवंत प्रसन्न झाले. म्हणले काय पाहिजे तुला माग, जे पाहिजे ते माग. भगवंताने अतळ वितळ सुतळ तळातळ रसतळ महातळ पाताळापैकी एक पाताळ त्याला राहायला दिलं आणि म्हणले भगवंता मी ज्यावेळेस दरवाज्यातून बाहेर येईन त्यावेळेस मला तुमचं दर्शन झालं पाहिजे. आता हे कवा आतून येईन राजवाड्यातून, कवा जाईन त्याच्या ठेपा आहे का? मी काठी घेऊन हजर. नारायण 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 नारायण. इकडं महासागरामध्ये लक्ष्मी माता बसलेली. भगवंत नाहीत म्हणले काय करावं? देवर्षी नारद गेले. म्हणले माता तुम्ही दुःखी दिसता. म्हणले हो काय कारण आहे? म्हणले असं असं आहे, स्वामीच नाही इथं. स्वामी असल्यावर सगळं सुख आहे, स्वामी नसल्यावर सगळं दुःखच आहे. म्हणले काय प्रकारे? म्हणले असं असं झालं आणि तिने काठी घेऊन दारात उभी आहे. आता काय करावं? म्हणले सोपी आयडिया. म्हणले त्याला तुला फक्त रूप बदलावं लागेल. म्हणले तुला आता लक्ष्मी म्हणून जाता येणार नाही, तुला एक साधी स्त्री म्हणून जावं लागेल. काय करायचं? म्हणले काही नाही, तू बहीण म्हणून जा, बळीला राखी बांध, तुझं काम झालं. म्हणले मग तिनं आपल्या साधा वेश धारण केला, राखी घेतली, ताट केली, बळीची पूजा केली, हातात राखी बांधली. बळी म्हणला हे भगिनी मी तुझ्याला प्रसन्न काय पाहिजे ते माग. ते म्हणले काय नाही, माझा पती मला देऊन टाक. ते म्हणला फसलं शेवटी मला नाही का.
ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. भगवंताला सोडा का आपलं वचन पूर्ण करावं म्हणे. भगवंत गेला तर हरकत नाही, परंतु मी वचन सोडणार नाही म्हणून राखी बांधायची. अलग लक्षात. 10 रुपयासाठी नाही. हरी एवढी आगाध द्वारी द्वारपाळ झाला वनमाळी, आयशी भजन भावाची नवळी, सेवका जवळी स्वामी तिष्ठे. भगवंत तिथं तिष्ठत उभा होता. एवढी आगाध प्रीती उत्तम भक्त स्वयं पावती, भाळ्या भोळ्याची स्थिती कैशा रीती आतुडे. पुन्हा प्रश्न विचारला, भाळे भोळे जे नाहीत बाबा त्यांना हे कवा समजायचं, मग त्यांचा उद्धार कसा होईल. याची लागी सद्गुरु पाशी, शरण रे गावे सर्वस्वीशी, तो संतोनी श्याशी श्याशी, भजन धर्माशी उपदेशी. सद्गुरूला शरण गेलं तर ते भजन कसं करावं असा उपदेश करतात. जेने भजने भगवंत, भजोनी झाले उत्तम भक्त, ते भागवत धर्म समस्त, शिकावे निश्चित सद्भावेशी. कोणतं भजन करून जे भागवत धर्म ज्यांना प्राप्त झाले असं सद्गुरूकडून शिकून घ्यावं. मुख्य भागवत स्थिती धर्मस्थिती, आवश्यक करावी सत्संगती, याची सद्गुरु उपदेशिती. असत्संग त्यागार्थ, म्हणून सत्संगामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याची प्राप्ती होते, जीवन सुखकर होतं. असाच उपदेश सद्गुरु करतात. असत संगती धरू नका, हे पुन्हा पुन्हा सद्गुरु आपल्या शिष्याला सांगतात. सर्वापासून निसंग, जरी मनी होणे आहे चांग, तरी अवश्य धरावा सत्संग, असत्संग त्यागावा. जर मनाला सर्वातून काढायचं असेल तर सत्संगतीत राहावं, असत्संग सोडून द्यावा. हरी अर्धक्षण घडता संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती. तिने होय शांती महत् पापा, तिने होय शांती महत् पापा. संत संग देई, संत संग देई. मुख्य सत्संग दे असंगती, त्याशी समूळ करावी निवृत्ती. जगी दाटकी सत्संगती, जाण निश्चिती निरूपणाथा. असत्संग वाईट संग कोणता, शरीराला मी म्हणणं हे वाईट संग आहे. कुसंग आहे शरीराला मी म्हणणं, आणि त्याचा समूळ नाश करून टाकायचा. शरीराचा नाही, देहभावाचा. देहाला मी म्हणणं हे देह भावेल, पुन्हा त्या देहाला मी म्हणायचं नाही. हे सत्संगामध्ये निश्चितपणानं राजा प्राप्त होतं. जेथे दया मैत्री प्रसोय पूर्ण, मुख्यत्वे त्रिविध लक्षण अवश्य करावे आपण. सत्संग प्रमाण सोयिताशी, आपल्या स्वतःच्या हितासाठी सत्संग करावा. जिथं दया मैत्री प्रसर, दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती. सांडून या थोरपण, साधूशी लीन होवावे संपूर्ण. आपली श्रीमंती, आपलं सौंदर्य, आपलं तारुण्य, आपलं पद हे सर्व सोडून द्यावं आणि साधूशी लीन व्हावे. सांडून या देहाभिमान, त्याशी लोटांगण घालावे. हे संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारिखे नाही तेथे, आपण पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. सांडून या थोरपण, साधूशी लीन होवावे संपूर्ण. सांडून या देहाभिमान, त्याशी लोटांगण घालावे. देहाकडे बघायचं नाही, काठी जशी खाली पडते तसं लोटांगण घालता आलं पाहिजे. साधू करता पूज्य पाव, जेगी नाही आन देव. संत पूजने देवादी देव, स्वयमेव संतुष्टे. साधू संताची सेवा केली तर देवाला अत्यंत आनंद होतो.
संतपदीचे रजकण श्री वंदावे श्रद्धेने पूर्ण संता पुढे जाणपण सर्वता आपण न मिरवावे संताच्या चरणाची माती आपल्या डोक्यावरती घ्यावी संता पुढे आपलं शानपण सांगू नये आणि मोठेपणानं मिरवू नये देखुनी संत समुदाव अनन्य गती भगवत भावे नम्र स्वभाव परस्पर पाव या नाव संत समुदाय बघितल्या बरोबर अत्यंत श्रद्धेनं अनन्य भावानं नम्र होऊन त्यांचं आश्रित व्हावं नम्रता सेविता संत चरण नम्रतेने संताच्या चरणाचं सेवन केलं येथे भूततया वाढे पूर्ण हे दयेचे निज लक्षण सावधान अवधारी भूतांशी कठीणपण देखताची निगो पाहे प्राण मास्वे करील आपण हे सर्वता जाण स्वप्नी न घडे सर्व भूतामध्ये देव आहे आणि त्याच्याविषयी आपलं वर्तन जर कठीण असेल तर काय उपयोग आहे त्याचा जेणे आपण अशी होय दुःख ते भूताशी करीना निषेक जेणे आपण अशी होय सुख ते आवश्यक करी दिना आपल्याला जेणे दुःख होतं ते तसं दुसऱ्याला करीत नाही आपल्याला जेणे सुख मिळतं तोच तो दुसऱ्याला देतो सर्व भूती दया समान पदान बोले कठीणपण भूतांची पीडा निवारण करून आपण सुख उपाय चिंती सर्व भूत समान आहेत कुणाविषयी कधी कठीण बोलत नाही सर्वांची पीडा निवारण करण्याची शक्ती त्याच्याकडे असते आणि सुखानं तो वर्तन करतो जीव मात्र दुरुक्ती बोलता जीवेच्या घेऊ पाहे जीविता कुणाला जर शब्द बोलला अंतकरणाला लागला तर आपली जीभ कापू का काय असं त्याचा निर्णय होतो भूती दुष्टपणा चाळीता समूळ निज चित्ता निर्वाळ पाहे भूतांशी जेथ पीडा पावे त्यातळी जीव घालू धावे जीवा परिसभूते सर्वे दया गौरवे पर्यंती जिथं भूतांना पीडा होती तिथं आपला जीव द्यायची त्याची तयारी जीवापेक्षाही तिसऱ्याला तो श्रेष्ठ मानतो ऐशी जे कारुण्यपूर्ण त्या नाव दया संपूर्ण आता मैत्रीचे लक्षण असाधारण ते ऐका दयाला सांगतात आता कारुण्य कशाला म्हणतात सर्व भूताचे ठाई हृदया वाचून तुझे नाही तरी न करिताची मैत्री पायी ठाईची ठाई आलोनिक सर्व भूत आपले हृदय स्थित सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक हरिपाठ हरिपाठ जर उघडला तर पुन्हा ग्रंथच उघडायची गरज नाही काहीच नाही बघायचं या नावगा मित्र भाव प्राण गेल्यानं तुटे पाहो देखता कृपांत काळ गावो निज मित्र समुदायो एकवटे की मित्राला देवा समान मानणारा प्रसंगी मित्रासाठी प्राण देणारा आणि मित्र प्राण घेणारा असला तर मग तो कामाचा आहे का काही ऐशी आचरता निज स्थिती श्रद्धा उपजे सर्वाभूती त्या श्रद्धेची उत्पत्ती यथानुभूती सांगणे हे राजा अशा स्थितीनं कर्म करत असताना सर्वाभूती श्रद्धा उपजते आणि मग त्याची स्थिती काय नवल श्रद्धेचे लक्षण ब्रह्मा मुंगी समसमान तरी यतुचत विधान सर्वता जाण चुकेना त्याला कळतं मुंगीमध्ये देव आणि ब्रह्मदेवामध्ये देव गायीमध्ये देव म्हणून गायला काय त्याला आंघोळ घालीत नाही देव गायमध्ये देव म्हणून त्याला आंघोळ घालायची की त्याला नाही कसं करतो मग देव अर्ध्य पाद्यादी पूजन सकळ दान आणि सन्मान हे श्रद्धा ब्राह्मणी संपूर्ण एकाशीत जाणांना मात्राची अर्घ्य पाद्य पूजन सर्व दान सन्मान हे ब्राह्मणाला ब्राह्मण कोणाला म्हणायचं एका जनार्दनी पूर्ण ब्रह्म जाणे तो ब्राह्मण जो आत्मज्ञानी त्याला ब्राह्मण म्हणायचं शरीर ब्राह्मणाच्या पुढे जन्मला तर ब्राह्मण नाही ब्रह्माचे ज्याला ज्ञान आहे त्याला ब्राह्मण म्हणायचे त्याचीच पूजा सांगितलेली आहे पुन्हा कुणाची पूजा सांगितली नाही त्याची पूजा करतो आणि दुसऱ्याला फक्त अन्नच देतो बरोबर येते एका अन्नाच्छादन कुणाला अन्न देतो कुणाला वस्त्र देत एकाशी ते कोरडे कोण एका तृणाने जेवण एका पै पाणी यथोचित कुणाला कोरडानं देईन कुणाला गवत देईन गायला गवत का भाकरी द्यावा तिला एक टोपलं भाकरी द्यायची गायला राहीन कधी एका पै पाणी यथोचित पै पान म्हणजे दूध
जेणे ज्याशी सुख संपूर्ण ते करी उचित श्रद्धे जाण अनुचित श्रद्धेचे विंदान दुःख कार्य अपूर्ण सर्वार्थी. हे राजा, ज्याला ज्याला सुख मिळेल ते तो कार्य करत राहतो. आता युद्ध चालू आहे वाळवंटात आणि युद्धामध्ये एखाद्याचा हात तुटला आणि 2 लिटर त्याचं रक्त गेलं, त्याला काय पाहिजे त्यावेळेला? रक्त पाहिजे. त्याला म्हणायचं तुला 5 किलो सोनं धर. आणि तो मारायला लागला ना, काय करायचं त्या 5 किलो सोन्याला? त्यावेळेला त्याला काय पाहिजे? त्याला रक्त द्या. त्यावेळेला ज्यावेळेला जे लागतं. आणि हा प्रसंग आहे बुद्धीचा विषय. कोणाला कोणत्या वेळी काय दान द्यायचं याचं त्याला ज्ञान प्राप्त. जे वे ब्राह्मणा वाढिले तरण. ब्राह्मणाला काय वाढलं? तरण म्हणजे गवत. गाईस वाढविले मिष्टान्न. गायला काय वाढलं? पुरणाची पोळ्या, भजी, आमटी, पापड्या. श्वानाशी बैसले शासन. कुत्र्याला शासनावर बसवलं. साधू शासन थारोळा. साधूला दरवाजात बसवलं. कुत्र्याच्या खापरात त्याला अन्न वाढलं. व्याघ्राशी पडिल्या लंगन. वाघाला काय झालं? उपवास पडला. त्याशी अर्पण गोदान. त्याला काय गाय द्यावं का मग? गाय गादल्या संपूर्ण. त्याला अभ्यंजन करू नये. मग गायला काय त्याला आंघोळ घालायची का? हो का दे इंद्रिय जरी एके. अहो शरीर आणि हात वेगळा की एके. सगळं मिळून शरीर आहे ना. दे इंद्रिय जरी एके. मग जीबीनं ऐकावं का खावा जीबीनं? कानाने ऐकावं का? कानाला म्हणायचं खायचो आता. कानात भाजा घालायचा, कानात पुरणाची पोळी, कानात पापडी, आहे का नाही? डोळ्याला म्हणायचं पाणी पी डोळ्यात, तुला दूध, तुला बासुंदी, जमन का? दे इंद्रिय जरी एके तरी जीवा कर्म नव्हे नाके. तोंडाला म्हणायचं वारं पी, जमन का? तशा पद्धतीने वर्तन करायचं. कुत्र्याच्या जास्त संपर्कात यायचं नाही. झोनोसिस नावाचा आपल्याला आजार होतो, त्याला प्राणीजन्य आजार म्हणतात. त्याला भाकरी द्यायची, पाणी द्यायचं, मांजरीला अन्न पाणी द्यायचं. करिता यथोचित अर्पण जरी क्रिया दिशे भिन्न भिन्न. हे अर्पण करताना क्रिया भिन्न दिसते. ही गाय हे तरी अंतर श्रद्धा भिन्न. हे मुख्य लक्षण भागवत धर्मी. परंतु श्रद्धा काय? ज्याला जे पाहिजे सर्वांना सुख मिळो अंतरी भावे. भूती भूतात्मा भिन्न स्थिती. दया मैत्री साधूंची भक्ती. हे चातुडे कैशर्यती. प्रबुद्ध तदर्थी उपाव सांगे. सर्व भूतामध्ये अभिन्न स्थितीनं भूतात्मा आहे. कालच सांगितलं कोणी काळा उसा असला तर सगळ्यात रसच आहे. तसं सर्वांमध्ये देवचे. आणि मग त्याच्याकडे दया मैत्री आणि साधूची भक्ती ही त्याला कशा पद्धतीनं प्राप्त होईल त्याचा उपाय प्रबुद्ध मुनी महाराज जनकाला सांगतात. तेची नवश्लोकी श्लोकोक्ती. समूळ भागवत धर्मस्थिती. प्रबुद्ध सांगे राया प्रती. साधका निज प्राप्ती साधावया. आणि आपापल्या स्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी भागवत धर्माचं निरूपण 9 श्लोकामध्ये प्रबुद्ध मुनी सांगतात. प्रबुद्ध म्हणजे ज्ञानी. मुख्य साधावया परमार्थ. अवश्य पाहिजे का सुचिता. सुचित्वा वाचुनी तत्वता. न लव्याता निस्वार्थ. परमार्थ साधण्यासाठी सुचिता. सुचिता कशाला? अंतर्बाह्य निर्मळता. या लागी गानरपणा था. शुद्ध शौचाची ऐक कथा. अंतर मरण क्षाळिता. न लव्याता बाह्य शुद्धी. हे राजा, अंतर स्वच्छ असल्याशिवाय याला बाहेरून किती जरी साबणाने धुतलं तर त्याचा काही उपयोग नाही. डोक्याला शिककाय साबण लावा, याला कोणती दक्षिणा हमा, कपड्याला रेन सर्फॅक्शन सगळे काढा, त्याचा काही उपयोग नाही म्हणते. आतलं बरं, आतल्याला साबण तरी कोणती, कसं धुवा, कोणत्या निर्म्यात बुडवा आतलं ते. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. ती औषध म्हणजे नाम आहे आणि त्या नामानं सगळं निश्चिंत होऊन जातं. मन मळे न वासना मळे ते न करिता सुवळे. बाह्य पवित्रता अंबळे ते जाण आंधळे न्याळी जैसे. मन मळे नाही, मनाच्या ठिकाणी वासना आहेत आणि त्याला सवळ करायचंय, स्वच्छ करायचंय. आणि बाई किती जरी पवित्र ठेवली तर ते आंधळ्याने बघितल्यासारखे. आंधळ्याला दिसन का? म्हणून याच्याकडे काही डब्याकडे लय लक्ष द्यायचं नाही. असा काय
मन मळे न वासना मळे ते प्रक्षाळून सोनी वेळे करावे गा भाव बळे गुरुवाक्य मेळे निज निष्ठा. वासनेनं मन मळालेलं आहे आणि त्याला धुवून स्वच्छ करायचं कशानं? गुरु वाक्यानं आणि त्या वाक्यावरती निज निष्ठा ठेवून नामावर. सोने जेवी पुटी पडे. हो एक जण सोनाराकडे गेला आणि तिने आणली बदामाची अंगठी. कशाची? दुकानातले बदाम नाही, आकार बदामाची. मग त्याला काय करावं लागतं? जोड जिथं द्यायचं काय करावं लागतं? तिथं बिना जोड्याची अंगठी होती का? मग काय करावं लागेल? मग आता ते डाग काढायचं तर काय करावं लागेल? हा जर अग्नीत टाकायचं. तसं नाथ महाराज काय म्हणते? सोने जेवी पुटी पडे. अग्नीत ते सोनं पडलं अंगठी की काय होतं? मळ तुटे वाणी चढे. ते मळ निघून जातो. पहिले सगळे सोन आहेत माय बापू, काहीच नाही अडचण त्याला. ती गुरुसेवा जडवतो मुळे चित्त शुद्धी जोडे. निर्दुष्ट गुरुसेवा केल्यानंतर अंतःकरणातले सगळे मळ जळून जाते. कोणता मळ राहिला का? मग पापाचा का पुण्याचा का कोणत्या कर्माचा? त्याचं काही शिल्लक राहिलं का? किती सोपं सांगितलं नाथ महाराजांनी. आरिशाशी सहानी तुडीजे तिने सोमुखा शुद्धत्व जोडीजे. ती विचित्त शुद्धी उघडीजे सहजी सहजने शुद्धी. जर आरशाला चेक करायचं असेल तर सहाण्यावर घासावा लागतो. घासला आपलं तोंड त्याच्यात दिसत. बरं आरशाला काय करायचं? काजळ लावायचं आणि बघायचं असं. बरं आता इथं काजळ लावलं आणि आरशात बघायचं. आरसा फोडून टाकायचं. निघत का काजळ? लोय पुरुष झाकीजे तो लोहत्वा मुकीजे ती अंतर शुद्धी निकीजे महानिर्गुजे स्थूल बुद्धी. अहो इथं काय झालं? लोखंड ठुलं. काय इथे लोखंड ठुलं? कुऱ्हाड ठुली. काट्या तोडायला जायचं. त्याला काट्या तोडायला जायचं आणि ते बघायला गेलं तू पिठी सोन्याची झाली. ती सोनं झालं तशी. त्याला संगती कशी लागली? तसं नाम परिचय अंतःकरणात त्याची संगती लागली. अंतःकरणाचं सोनं होतं. अंतःकरणाचं सोनं करायचं. सूर्यासन्मुख सूर्यकांत जालिया शुद्ध ते होय दीप्त ते प्रभाबाह्य प्रकाशात अग्निवतार्थ महायाग. सूर्यकांत नावाचा मुनी सूर्याजवळ आहे आणि त्याच्यापासून सूर्याला अग्नी मिळतो आणि त्या अग्नीमुळं सर्व जगात कार्य चालतात. ती गुरुवाक्य अंतर्शुद्धता आणि मग गुरुवाक्याने अंतःकरणाची शुद्धी होते. सबाई आली सुचिता हे न करीती जे पवित्रता ते जाणत तत्वता ते भंडीमा. तिळे टोपी माळा देवाचे गभाळ. तिळे टोपी माळा वाघवी ओंगळ पोटासाठी खाऊ पिऊ त्याचा याला काय? अल्प जळ शोचा प्रती तिने हात क्रकटले ठाती शेवटी गिरबडे ब्रती. ती विकल्पी होती पवित्र द्रष्टांत दिला नाथ महाराजांनी. संडासला गेल्यावर इतकं पाणी यायचं का होईल? संडासला गेल्यावर पाणी किती न्यायचं म्हणजे त्याचं विश्लेषण तुम्हाला सांगायची गरज नाही. काय होतं सगळ्याला कळलं. नाथ महाराजांनी इथं सांगितलं. भरले काळ कुठ जीवी वरी टवटवाती बरवी ते इंद्रावण कोणी न शिवी अंतर स्वभावी अति मळीन. इंद्रावणीनं आतमध्ये विष भरलेलं आहे. त्याचं कुणी सेवन करत नाही. किती धोतला राजक राजू तो काय होईल शुद्ध तुझू नटे घेतला राज तुझू तो नवे पूज्य बाह्य क्रियावशे. तीर्थाच्या ठिकाणी परीट आला. परीट म्हणजे कपडे धुणारा. धो विमान असताना तीर्थाच्या ठिकाणी त्याला जर धुतलं तो काय पवित्र होणार नाही. तो काय ब्राह्मण होणार नाही. नटे घेतला राज तुझू. एखाद्याने नाटक केलं आणि ध्वज हातामध्ये घेतला त्याला कोणी राजा म्हणणार नाही. सुंदरी सुकुमार साजिरी ओठी कुष्ठता तिळभरी झाल्या तिथे कोणी नवरी वरी वरी बरी दिसताय सुंदर मुलगी आहे परंतु वटाला काय पांढरा चट्टा आहे. का उपयोग त्या सौंदर्याचा? तसं वरून सुंदर दिसतं पण आतमध्ये काहीच नाही. का उपयोग त्याचा? नागवी माता मोत्याची जाळी शंभरी सुपानी दान आली आली ती बाह्य पवित्रता दाविली ते केली निज भंडीमा ओठावरती कोडे. मग बाकी सौंदर्याचा काय उपयोग आहे? तसं वरून चांगलं सौंदर्य आतमध्ये
अंतकरण शुद्ध नाही त्याचा काही उपयोग नाही. दये माखला वायसू तो काय होईल राजहंस. कावळ्याला दही लावलं ते का राजहंस होणार आहे का. दही म्हणून मथिता कापूसू दही म्हणून कापसाचं घुसळून गेलं तर लोणी निघन का. ती अंतरी विकल्प असता बाह्य जे जे पवित्रता येते क्रिया नरपणाथा जाण तत्वता ते भंडेमान. अंतरक्षाळीले गुरु प्रतिती बाह्य शाळीले शास्त्र युक्ती ऐशी शुचित्व निज निश्चिती अद्वैत स्थिती तेथनादे. गुरुने सांगितलेल्या वाक्यानुसार साधना करून आणि शास्त्राने बाह्य वर्तन ठेवून ज्याची अशी स्थिती त्याला अद्वैत स्थिती भगवंत स्थिती म्हणतात. अंतरी शुचित्व पूर्ण वशे देव बाह्य कर्मे स्वय प्रकाशे ते शुचित्वचे अनायासे परमार्थ दशे प्रकाशी अंतरी वशे ते बाह्य दिशे. अंतरी शुचित्व असले की बाहेर दिसतं आणि ते परमार्थाला सहाय्यक आहे. हरी आता विश्वात्मके देवी तो सोनी मध्ये आले पसारी जे काशी व्यंकटी सांडो तया सर्वीर जीवाडो उदाग्रस्त्र जोडो इंद्र जीवांचे दुरितांचे दिव्य जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो जीवांचे लोते लाओ रामी दाते वर्षते सकळ नळी ईश्वर ईश्वरांची माझी आई अनवरतम नळी तुया चला कल्पतुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलती जय राम चंद्रमेचे आकांचन मातंडीचे तापई ते सर्व सरासरी स्वये होतो किंबहुना सर्व सुखी पूर्णभूमी तिने लोकी भजीवादी खुशी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकीये एक मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान प्रसाहो येणे वरी ज्ञानदेव सुखा.